नमस्कार. मी डॉक्टर संजय. थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी बरेच दिवसानंतर ह्या चॅनलवर येऊन आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे हे आमचं थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल कोणत्याही राजकीय भाष्य करणार नाही. आम्ही यांची बाजू घेणार नाही किंवा त्यांची बाजू घेणार नाही. थर्ड पर्सन एक सर्वसामान्य माणसांना काय वाटतंय त्यावर आम्ही एक स्वतःचं मत मांडण्याचा एक जनरल पब्लिक म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच दिवसापासनं जी अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल जे काही तर्कवितर्क केल्या जात आहेत, प्रत्येक व्हिडिओ चॅनलवर, प्रत्येक सोशल मीडियावर किंवा न्यूज चॅनलवर वेगवेगळे आपापले तर्कवितर्क प्रत्येकानं आपले करत आहेत. मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. मी आपलं एक थर्ड अँगलने एक वेगळ्या पद्धतीनं एक मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित त्यांचा फायदा जी काही यंत्रणा असेल कदाचित त्यांनाही होऊ शकते. आपलं जे मत आहे, आपला नो सोर्स, कुठलाही सोर्स नाही. हे जे आहे सोशल मीडियावर आलेल्या जे बातम्या आहेत, जे न्यूज चॅनल आहेत, त्याचा मी फक्त पाहत असतो, अभ्यास करत असतो आणि प्रत्येकाचं घेऊन त्यावर आपलं एक मत मांडत असतो. जे न्यूजला आहेत, सोशल मीडियावर आहेत. आपण जास्त वेळ न दवडता आपण मुद्द्याला हात घालूया. स्टार्टिंगला जो आहे तो सर्वांनाच माहिती आहे की दादा तिथून निघाले. सकाळी जे काही टाईम निघाले ते टायमिंग तुम्ही पाहत बसा. सकाळी निघाले, तिथून अर्धा तास बारामतीला जायला लागतो. तिथपर्यंत पोहोचले. आपण जर तर 2-3 पद्धतीने पाहूया. जर त्या प्लेनमध्ये दादा होते असते तर, हां, किंवा नसते तर, दोन्ही बोलतो. असते तर समजा असले त्याच्यामध्ये 8 वाजता निघाले प्लेन, अर्ध्या तासात बारामतीला पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्या वैमानिकाला 3000 मीटरपर्यंतचं दृश्यमान दिसत होतं म्हणे. ॲक्च्युली 5000 मीटरपर्यंत दिसायला पाहिजे, पण 3000 मीटरसुद्धा काही वाईट नाही आहे. मी केलेल्या अभ्यासाप्रमाणे 3000मध्ये सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे लँडिंग तो करू शकतो. एक दुसरा मुद्दा, तो जेव्हा लँडिंग करत होता तेव्हा पूर्ण सूर्यप्रकाश येत होता म्हणे. सूर्याची जी किरणं आली होती त्यामुळे कदाचित त्याला लँडिंग करताना त्रास झाला असेल, असं एक आहे. परंतु माझ्या एक माहितीप्रमाणे मी केलेल्या अभ्यासानुसार त्याचाही तेवढा परिणाम होत नाही. कारण अनेक ठिकाणी आपले विमानं बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिथे काय म्हणतात ते वाळवंटामध्ये सुद्धा किंवा जिथे खूप अतिसूर्यमान प्रकाश आहे अशा ठिकाणी सुद्धा वैमानिक हा तिथे लँडिंग करू शकतो. तो काही मुद्दा राहणार नाही. म्हणजे सकाळी तरी सकाळचं सूर्यकिरण किती राहणार आहे? सकाळचं सूर्यकिरण जे असते ते डोळ्याला म्हणजे खूप त्रासदायक नसते. म्हणजे असं दुपारचं ऊन आहे बाबा, खूप कडक आहे, त्याचा डोळ्यावर परिणाम पडतो समजू शकतो. पण सकाळच्या उन्हाचा तितका परिणाम पडत नाही. एक थेरी अशी आली की तिथं धुकं खूप होतं. धुक्यामुळे त्यांना दिसलं नाही. असू शकते धुकं असले तरी जितक्या प्रमाणात त्या दिवशी धुकं होतं, जे आर्द्रतामान जे होतं, तेवढ्यामध्ये सुद्धा त्यांना दिसते. म्हणजे अनेक सणांशी माझं संवाद झाल्यानंतर म्हणजे हे अभ्यासच आहे. त्याच्यानंतर केल्यानंतर कळते की तेवढ्यामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे दिसते. आता राहिला मुद्दा, मग पहिल्याच वेळेस त्यांनी लँडिंग का नाही केलं? पहिल्या वेळेस जेव्हा ते लँडिंग करायला गेलं, तर त्यांचं कम्युनिकेशन जे असते सॅटेलाईट थ्रू किंवा तिथल्या संबंधित लोकेशन थ्रू, की त्यांना यंत्रणा असते की बाबा मी येत आहे, मला लँडिंगसाठी तुम्ही परमिशन द्या. जेव्हा परमिशनसाठी जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस त्यांना विचारले की तुम्हाला दिसतंय का? त्यांनी म्हटले की मला 3000 मीटरपर्यंत दिसत आहे, पूर्णतः दिसत नाही. ठीक आहे, मग तुम्ही परत एकदा दुसरा चान्स घ्या. त्याला गो अराउंड म्हणतात. म्हणजे अशी खाली जात होती. जाता जाता नाही दिसलं, परत वर घेतलं. मग परत वर घेताना जो 8 डिग्रीचा जो कोन आहे असल्याने घेतला म्हणतो. 8 डिग्रीच्या कोनमध्ये घेतला. ॲक्च्युली 4 डिग्रीच्या कोनमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे जो कोन आहे आपला, जो असतो ना असा 90 डिग्री असा, मग असा तो छोटासा कोन 8 डिग्री 4 डिग्री म्हणजे तो आहे. तो आपला जो मॅथमॅटिक्समध्ये शिकवलं जे आहे, भूमितीमध्ये शिकवलं असं कोन. त्याचा जर विचार जर केला आणि जी माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन मी गुगल मीडियामधून काढलेली आहे त्याच्यानुसार असं आहे की तितक्या अँगलमध्ये सुद्धा वैमानिक तो टर्न करू शकतो. म्हणजे तेवढ्यामध्ये सुद्धा काही धोका होणार नाही. आणि त्याचं कारण असं आहे, जो एक्सपर्ट जो असतो तो त्याला असं 4 डिग्री 8 डिग्रीचं काय काय फरक पडणार नाही. त्याच्यापेक्षा अनेक पटी मोठ्या अँगलमध्ये सुद्धा ते उडू शकतात. तो चांगला आहे आणि हे चांगलेच होते. कारण यांच्याकडे 2 विमानिक जे होते, एक
जे मेल जे होते त्यांना जवळपास किती 15-16 हजार तासाचा काहीतरी त्या तासात जात नाही, पण अनेक तास चालवण्याचा अनुभव होता. दुसरी जी महिला जी वैमानिक होती तिला थोडा कमीचा अनुभव होता, कमी तासाचा अनुभव होता. त्यावेळेस कोण चालवत होतं? ती महिला वैमानिक चालवत होती. बाजूला कोण बसली होती? मेल वैमानिक बसली होती. दोघांचं कॉम्बिनेशन कसं असतंय? जर एक जो आहे तो रनवे पाहत असतो, म्हणे रनवेचं कुठं आहे दिसते की नाही, एका वैमानिकाचं काम आहे. दुसऱ्या वैमानिकाचं काम आहे टेक्निकल मुद्दा, तिथं काही किती स्पीड आहे, काय नाही, बाकी टेक्निकल दोघांचं मिळून कॉम्बिनेशन करून ते विमान खाली लँडिंग करत असतं किंवा टेक ऑफ करत असतं. त्यावेळेस ती कोण चालवत होती? ती महिला चालवत होती. मग जशी ती टर्न घेतली सेकंड राऊंडला, दुसऱ्या राऊंडला त्यांना विचारण्यात आलं पाहिजे, तुला दिसते का? ते म्हणे की दिसतंय किंवा नाही, त्याच्यावर काही आलं नाही तसं. मग जर सेकंड टाइमला जर तुम्हाला खरंच दिसत नसेल तर त्यावेळेस सुद्धा चान्स घ्यायचा नसतो. जवळपास असणारा जो विमानतळ आहे, पुणे आहे किंवा तिकडे हैदराबाद आहे, तिकडे तुम्हाला जाऊन तिकडे तुम्ही लँडिंग करू शकला असतं. हा एक मुद्दा आहे. दुसरा, मग त्यावेळेस जी शेवटचं वाक्य तिने काय म्हणलं, ओ शिट माणूस कधी म्हणतो? समजा आपण एका ट्रेनच्या डब्यामध्ये बसलो, ओके, आपल्याला जायचं आहे दादरला, आपण मोबाईलमध्ये बसलो आणि समजा तुम्ही दादर मोबाईलमध्येच्या धुंदीमध्ये तुम्हाला दादर आलेलं कळालंच नाही, दादरच्या पुढचं स्टेशन आलं, मुंबई सेंट्रल आलं, तुम्हाला कळालंच नाही. अरे त्याला म्हणले ओ शिट, जायचं होतं दादरला, गेलो मुंबई सेंट्रलला. म्हणजे कोणाची चूक आहे? स्वतःची. म्हणजे घोडचूक जेव्हा स्वतःची जेव्हा असते तेव्हा म्हणून ओ शिट हा म्हणत असतो. कधी आपण एक्झामनी पेपर लिहिता पूर्ण मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार केला आणि जिथं प्लसचं मायनस करायचं सोडून दिलं आणि दुसरंच आन्सर आलं, तेव्हा कळतं की, आणि जेव्हा चेकिंग करायचं होतं, ओ शिट, प्लस करायचं मायनस केलं, आन्सरचं वेगळंच आलं. म्हणून असं जो आहे तेव्हा ती स्वतःची ती चूक झाली. कदाचित असू शकतो की काही थेअरीच्या नुसार की त्यांना दुसऱ्या ठिकाणी लँडिंग आहे असं वाटलं, म्हणून तिथे जाऊन ती लँड करायचा प्रयत्न केली. अचानक कळालं की ओ शिट, नको तिथे आपण लँड करत आहे. पण हे नवशिक्याचं काम असते. तशी ती नवशिकीच होती. तेवढे काही म्हणजे ते खूप काही त्यांचा अनुभव नव्हता, जे महिला होते ते. पण तेवढ्यामध्ये सुद्धा ते लँड करू शकलं असतं. दुसरं, आता तिसरं एक आहे, म्हणजे कदाचित दादांचा किंवा आतमधील लोकांचा त्यांच्यावर दबाव होता का, मला इमर्जन्सी आहे, मला तिथं सभा आहे, मला लवकरात लवकर जायचं आहे, त्यामुळं लवकरात लवकर तू तिथं काय पोहोचत नाही, परत वर काय नेते, परत काय खाली येते, एका ठिकाणी लवकरात लवकर करणं बाबा, लँड करणं. म्हटले असतील की नाही म्हटले असतील ते आम्हाला माहिती नाही, पण होते. आपण समजा आपली गाडी चालवतो, आम्हाला गाडीचं उदाहरण होतं, आपली समजा कार चालवतो, आपला ड्रायव्हर पुढं बसलेला आहे, आपला कुठं पोहोचायचं आहे, गाडी माझी आहे ना, ड्रायव्हर कोण आहे? माझी आहे, पैसे मी देतो त्याला. मग त्याला म्हणतोय कशी गाडी चालवायला, थोडं जोरात चालव ना तिकडे, त्याला कट मारून घे ना पुढं. म्हणजे डोकं कोणाचं आहे? ड्रायव्हरचं. त्याला कळते कधी कोणाला ओव्हरटेक करायचं आहे, पुढं खड्डा आहे की नाही, काय करायचं, तो तो ठरवतोय. समजा आपण जर त्याला प्रेशराईज केलं, काय तुला कळत नाही का, गाडी घे पुढं, मार त्याच्या पुढं, असं म्हणतंय ते माणूस. समजा जो तो मालक म्हणतोय, म्हणून त्यानं जोरात जर घेतला आणि पुढे धडक मारला तर होऊ शकते. पण जर तो न ऐकणारच नाही, माझं काम आहे, मी ड्रायव्हर आहे, मी कोणाचं ऐकणार नाही, तुम्ही पाठीमागे बसलात, मला शांतपणा शिकवणार, तुम्ही बटा बसा पाठीमागे, असं ड्रायव्हर म्हणते आम्हाला कधी कधी, साहेब तुम्ही बसा बाजूला, मला कळते काय करायचं ते. किंवा मी सुद्धा जेव्हा ड्रायव्हिंग करतो माझ्या घरच्याला म्हणतो, तुम्ही मला काही कळत नाही, मला ड्रायव्हिंग करताय, मध्ये डिस्टर्ब नका करू. तसं मध्ये म्हणतात, चला हो गाडी घ्या स्पीडनं, घ्या पुढं, असे म्हणतात आमच्या घरचे, पण आम्ही ऐकत नाही. मला जसा रस्ता मिळाला, जेव्हा ओव्हरटेक करायचं तेव्हा करतोय. ते याच्यासाठी, कारण इथे सुद्धा कदाचित असं घडलं असेल का, किंवा त्यांना प्रेशराईज करून लवकर लँडिंग करा असं म्हटलं असेल का, किंवा तू त्यांनी ऐकलं असेल का, ही थेरी असू शकते. ही जर असते तर. तर दुसरं आहे, ज्या लोकांनी आजूबाजूच्या क्षेत्रातल्या लोकांनी पाहिलं, प्रथम दर्शन ज्यांनी पाहिलं, ते म्हणतात की वेगवेगळ्या मत आहेत. एक मतानुसार असं आहे की लँडिंग करण्याच्या अगोदरच वर स्फोट झाली, वर स्फोट झाल्यानंतर मग खाली आलं, मग ते तिथे कोसळलं, असं मत आहे. जर स्फोट झाला, जर तुमची स्पीड चुकली किंवा काय झाली, तुमच्या याच्या टेक्निकल बाबी जर खराब झाली, तर वरच्यावर स्फोट होणार नाही. ती चांगलं असेल तर वर स्फोट होणार, खाली लँडिंग आल्यानंतर स्फोट होईल ठीक, कारण त्याच्यामध्ये जवळपास 4-5 हजार लिटर काहीतरी त्यांच्यामध्ये इंधन होतं, रिटर्न जाण्यासाठी सुद्धा होतं, त्यामुळे मोठा स्फोट होतो खाली पडल्यानंतर. दुसऱ्या एका तज्ज्ञाने म्हटलेलं आहे की ते स्टॉक म्हणून काहीतरी आहे, म्हणजे एअर स्टॉक
मग अपक्ष एखादी समजा असं उडाला आणि त्याच्यामध्ये ती क्रियाच संपली, त्याला म्हणजे डेड झालं, त्याला कोणी बाण मारलं, खट त्याच्या खाली पडते, म्हणजे त्याची पंख विंख काही चालत नाही. जो पक्षी आहे डायरेक्ट असाच करून पडतोय. कसा पडतोय? पडताना असा उलटा पडतोय, सरळ नाही पडत, असा उलटा पडतोय. इथे कसं ते असं शॉक करणार, आता उलटा पडला काय पक्षासारखं नाही, तर ते गुरुत्वाकर्षण स्टॉक झाला, त्याला स्टॉक झाला. म्हणजे तिथे अचानक बिघडलं म्हणून स्टॉक झाला, म्हणजे एका तज्ज्ञांचं मत आहे. असं जर स्टॉक झाला असेल तिथे तुटला म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे. जर दोन पद्धतीनं वरच्यावर झाला तर काहीतरी घातपात झाला, स्फोट झाला असेल म्हणून वर आवाज आला, किंवा दुसरा जर न आवाज येता खाली पडला. कोणी म्हणते एक निळ्या रंगाचा शर्टवाला बाहेरून जात होता, म्हणजे 6वा व्यक्ती कोण ते कळालंच नाही, ती एक थिअरी आहे. 7:30 वाजता एका म्हणजे मंत्री महोदयांना फोन केला की सकाळी सकाळी ते ॲक्सिडेंट, म्हणजे दादांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. 7:30ला कळाला, घटना घडली 8:30ला. तर ते टायमिंगमध्येच झालं. अगोदर कसं कळालं, त्यांना कसं नाही कळालं. कदाचित होते काय, कधी कधी यंत्रणा जाण्याच्या अगोदर बराच कालावधी लागतो. आता राहिला प्रश्न CCTVचा फुटेजचा. CCTV फुटेजमध्ये क्लिअर दिसत होतं म्हणे, त्यांना लांबून क्लिअर दिसते, पण जेव्हा विमानिंग जेव्हा चालवतो त्याला असं स्लँटली दिसते, असं असं वरून खाली दिसते. तुम्ही विमानातून खाली उतरताना पाहायला दिसते आपल्याला, असं पाहतो. मग त्यावेळेस तिची दृष्टी वेगळी असते, बाहेरून कॅमेरा घेऊन त्याची दृष्टी वेगळी असते. दोन्ही मधला फरक असा पण असू शकतो. पण आता इथे खरंच ॲक्सिडेंट झाला का आहे, जर असते तर अशा पद्धतीने घडलं असतं. जर दुसरी थिअरी आहे, जर दादा त्यामध्ये नसतेच, आता येतात ना काही बऱ्याच येत आहे की दादा त्या विमानामध्ये नव्हतेच, तिथे काहीतरी डॅमेज ठेवला होता, त्यांना पहिलंच पूर्वकल्पना होती, दुसऱ्याच माणसाला तिथं बसवलं आणि दादा परदेशात किंवा कुठेतरी निघून गेले, दुसऱ्याच विमानामध्ये गेले. कारण त्यांना घरापासून विमानतळापर्यंत नेत असतानाची घरातून निघणाऱ्याची फुटेज, विमानतळ आल्यानंतरचे जे CCTVची फुटेज त्याची आणखी मिळाले नाही. ती कदाचित प्रसारमाध्यमांना देत नसतील, जी तपास यंत्रणांना देत असतील, तिथे सुद्धा कळालं असतं खऱ्या अर्थानं ते बसत होते का आणि गेले होते का, त्यांच्यासोबत किती माणसं होते. एक सर्वसाधारणपणे माझ्या अभ्यासानुसार कोणतेही मंत्री महोदय किंवा कुठेही जात असताना एक तरी कामाला जाताना एक तरी त्यांचा PA किंवा PS किंवा OSD कोणतरी त्यांच्या सोबत असतो, फक्त बॉडीगार्ड सोबत नसतो, कारण बाकीच्या कामासाठी सुद्धा लागतो ना. आणि त्या एरियामधले सुद्धा वेगळे PA असतात, समजा बारामतीमध्ये वेगळे PA असतात, कदाचित ती कारणं गेली असतील, आम्ही तिथं पोहोचू, तिथं जरी असतील सोबत एक तरी माणूस ठेवतो. कॅपॅसिटी किती होती? 8ची होती. 8मध्ये असताना 6 जण माणसं, आणखी 2 बसू शकले असते, म्हणजे आणखी एक तिथं राहिला असता, म्हणजे ती नव्हती. नसते तरच आपण विचारतो. मग जर तिथे डमी ठेवला आणि काही बाहेर एकदम बसले आणि आतमधून पाठीमागून जाऊन त्या बाहेरच्या मधून खाली निघून गेले, काही कळालं नाही, अशी एक थिअरी आहे. पण ही जी विमानतळात बसण्याची प्रक्रिया आहे, जसं आपण विमानतळामध्ये जातो, कोणते प्रदेशात जायला जातो, आपली जशी चेकिंग होती तशाच पद्धतीची यांचं त्या ठिकाणी यांचं नसते. प्रायव्हेट जे लँडिंग असते त्यांचं बाजूलाच असतो, टर्मिनल 2 त्याच्या आसपास तिकडे बाजूलाच असते, त्यांचं सेपरेट असते, त्यांची चौकशी वेगळी असते, त्यांच्याकडे त्यांचं आयडेंटिफिकेशन वेगळं असते, म्हणजे आपल्यासारखंच असते, फक्त त्यांच्या थोडंसं वेगळ्या ठिकाणी असते. म्हणजे चौकशी केल्यानंतर कोण माणूस आला आहे, लिस्टमध्ये किती जण आहेत, काय आहे, कदाचित ते गोंधळामुळे पण झालं आहे म्हणतात ते, की म्हणजे लिस्टमध्ये 6 होते, आपण 5च दाखवलं, आणि त्या माळी जे मॅडम होत्या त्यांचं डबल काउंटिंग झालेलं होतं, कदाचित त्यांना पॅसेंजरमध्ये काउंट केलं होतं, अशा झालं म्हणे. अशा मोठ्या लेवलवर अशा चुका होणं म्हणजे हे मूर्खपणाचं काम आहे, की म्हणजे याच्यात काउंटिंग केलं, त्याच्यात काउंटिंग केलं. एक तर लोकांना पब्लिकमध्ये गोंधळ टाकण्याचं काम आहे किंवा काहीतरी लपवण्याचं काम असते, असं नसते. ते जे एक्झॅक्ट असते ही हाय प्रोफाईल लोक आहेत, VVIP आहेत, त्यांना अशा पद्धतीचं म्हणजे आम्ही लपवलं, हे चुकून झालं असं नसते, थातुरमातुर नसते. आणि दुसरं जे आहे की ऐन टाईमला आम्ही वैमानिकच बदलला, ते ट्रॅफिकमध्ये फसला, असं असू शकते. एखादी ट्रॅफिकमध्ये फसला, अचानक दुसरा माणूस घेतला आणि अचानक तिसरा माणूस घेतला, असं पण नसते. हे VVIP आहेत, अचानक अशा गोष्टी घडत नसतात. हां, जर त्यांना खूपच अर्जन्सी आहे, थांबता बाबा चांगला, आणि अचानक जरी घडलं तरी चांगला माणूस त्याची
बॅकग्राऊंड चांगला आहे, त्याचा भूतकाळ चांगला आहे, अशा लोकांना ठेवतात. यांचं भूतकाळ आहे म्हणे, म्हणजे यांनी कदाचित मध्ये प्राशन ख्रिस्तान दोनदा पकडला गेले होते, ते सस्पेंड झाले होते. त्यानंतर त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जर कदाचित माणसाच्या चुका होतात, कदाचित झालंय असेल, भूतकाळात त्यांनी घेतलंय असेल, पण इथे नो एक्सक्यूज. विमान चालवत आहे, व्हीआयपी असो की सर्वसामान्य असो, तुम्ही एकदा चूक केलात म्हणजे चूक, तिथे तुम्हाला नो एक्सक्युजेस. सेकंड टाइमला ती चालवायला द्यायला परमिशन द्यायला नको होतो, त्यांना वैमानिक म्हणून घ्यायलाच नको होतो. तिथे ज्यांनी घेतली ती पहिली चूक मूर्खपणाची केलेली आहे. सेकंड, ज्यांना हे विमान दिलेले आहे, म्हणजे आता एक वेळा जाऊन विमान ज्या कंपनीचं होतं, ॲक्च्युली टेंडरीचं तुम्हाला कसं, आता एखाद्या अधिकारी आहेत आणि नवीन ऑफिसमध्ये आहे, त्यांना ऑफिसच्या कामाला जाण्या येण्यासाठी एक कार देतात. आता ते नवीन विकत घेण्यापेक्षा एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडून घ्यायचं आणि त्यांना चालवण्यासाठी द्यायचं, म्हणजे ड्रायव्हर त्यांचाच राहील, कार पण त्यांचीच राहील आणि फक्त पैसे भरायचं. हे जनरल अधिकाऱ्यांसाठी केलेली सरकारने ही सोय आहे. अशाच पद्धतीचं त्यांच्या गरजेनुसार मग विमानाची केली, विमान घ्यायचं ठरलं. आता त्याच्यानुसार कॅटेगरी असतात, त्यांच्या कॅटेगरीजना 6,750 6 लाख 2 तासाची 2.5 तास 6 लाखाच्या प्रमाणे ज्यांना द्यायचं ठरवलं होतं. मग टेंडर कोणत्या कंपनीला द्यायचं, आता इथे बऱ्याच ठिकाणी काळा बाजार होतो. टेंडर कोणत्या कंपनीला द्यायचं, कुठे द्यायचं, इथे बऱ्याच प्लस मायनस होत असतं. पण तिथे तुम्ही जिथं प्लस मायनस तिथं करा, पण एखाद्याच्या जीवाशी खेळू नका. चांगली कंपनी तिथे घ्या, चांगल्या त्याचं भूतकाळ असलेली कंपनी घ्या. आता या महोदयाचं जी कंपनीची जी विमान जे होतं, त्याला 2दा-3दा पहिलेच ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे त्याचा आणखी आता पण त्याचा कशामुळे झालं हे पता लागलं नाही. अशा कंपनीला तुम्ही टेंडर देता, एखाद्याच्या जीवाशी खेळता, मग तो सामान्य असो की व्हीआयपी असो, खेळलाच ना तुम्ही. अशा कंपनीला तुम्ही टेंडर दिलाच का? देणारे कोण आहेत ना महोदय, त्यांची चौकशी करा, कारण ते पण त्यांची असलेच ना तुम्ही. अहो, तुम्ही एखादी बिल्डिंग बांधता, एखाद्या बिल्डिंगला तुम्ही घेता, कोणता इंजिनियर आहे, तर कोणतं माल भरला, कशा पद्धतीचं आहे, आणि किती पहिलं पुलं पाडलेले आहेत, किती बिल्डिंग पाडलेले आहेत, हे सगळं तुम्ही विसरून परत एक्स्ट्रा अमाऊंट काही मिळाली की परत त्याला टेंडर देता. मग हे कोण आहे जबाबदार, पहिले त्याला पकडा, ते जबाबदार आहे. म्हणजे हे विमानाचं ज्यांना टेंडर दिले आहे तिथून सुरुवात झालेली आहे. नंतर विमानाची अदलाबदल केली, त्यांच्यापासून चौकशी करा, मग तुम्हाला सापडतील. आता कोणाकोणाची चौकशी करा, आता मी काही एक्सपर्ट नाही, आय एम नॉट एक्सपर्ट. मी तुम्हाला सांगतो काय काय कुठे कुठे, कारण हे एखाद्याचं नाही, एक राजकीय पातळीवरचं असेल तरी एक महाराष्ट्राच्या चांगल्या व्यक्तीला आपण गमावलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये कुठे कुठे विनवलं असेल. एक त्यांच्या बाजूबाजूला जितकी काही होती, पी असो, पी एस असो, OSD असो, जे काय तुमची काही जे काय कोणतीही असो, त्यांची ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांच्या संपर्कामध्ये असते. कसं आहे, घर का भेदी लंका डाय म्हणतात ना, असं त्याचं आपल्याकडं नाही. तशी त्यांना कोणाला तरी, सगळ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये नाही, पण इथे कोणाला तरी काहीतरी माहिती होती. जर खरंच जर ॲक्सिडेंट झाला असं किंवा घातपात झाला, त्या दृष्टीने जर विचार केला तर कोणाला तरी या गोष्टीची माहिती होती. कारण त्याचा प्रोग्राम, व्हीआयपीचा प्रोग्राम हा ठरलेला असतो. एक मंत्रालय सेपरेट असतं, विमानतळ कुठून जाणार आहेत त्यांच्यासाठी असणारे सामान्य प्रशासन विभाग किंवा जे काही विभाग असतील मला डेफिनेट माहिती नाही, पण त्यांच्यासाठी सेपरेट यंत्रणा असते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो, कधी जाणार, कुठे जाणार, किती माणसं जाणार, कुठे लँड होणार, कुठे थांबणार, दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम हा ठरलेला असतो. कधी कधी आठवड्याचा कार्यक्रमसुद्धा टेंटेटिव्ह ठरला असतो, दुसऱ्या दिवशी एक्झॅक्ट कार्यक्रम ठरलेला असतो. ही कोणाकोणाला माहिती होती. मग त्यांना माहिती होती, त्यांच्यासोबत बाकीचे इतर लोक का गेले नाही. जर गेले नाही तर मग बाजूबाजूला त्यांच्या स्वयंपाक्यापासून, त्यांच्या ड्रायव्हरपासून, त्यांच्या आजूबाजूचे जेवढे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे जे काय आहेत त्या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. कुठं ना कुठं तुम्हाला धागा नक्कीच सापडेल. तिथे कसं आहे, पाणी कुठंतरी मुरल्याशिवाय होत नाही, धूर निघाल्याशिवाय आग निघाल्याशिवाय धूर दिसत नाही असं म्हणतात ना आपण, तसं आहे. धुक्याचं वेगळं आहे, पण इथे कुठंतरी मुरल्याशिवाय नाही होणार. कारण जरी कधी कधी होते, शत्रू समोरचा दिसतोय, मारणारा तिसराच असतोय. त्यामुळे इथे जरी शत्रू जे कोणी एक्सपेक्टेड वाटत असेल तर ते नसते, तिसराच असतोय, कधी कधी असू शकतो. त्या त्या अँगलने जर विचार जर केला, सगळ्यांची जर घेतली आणि कधी तिऱ्हाईत माणसाची पण घेतली, आणि एक दिवसाचं फुटेज एका रात्रीत काय झालं, दुसऱ्या रात्रीत काय झालं, तिथून फायदा नाही. याला तुम्हाला कमी 1 ते 2 महिने किंवा कदाचित ज्या दिवशी त्यांनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षामध्ये गेले
तेव्हापासून किंवा त्याच्याही पूर्वीपासूनचा इतिहास जर काढला, तेव्हापासूनची जे मोबाईलची त्यांची त्याच्यावरची रेकॉर्डिंग, तेव्हा त्यांची कोणाची हालचाली होती, तेव्हापासून तुम्हाला काढावं लागणार आहे. आणि आता एका दिवसाचं शिजलेलं नाही आहे षडयंत्र, खूप दिवसापूर्वीचं शिजलेलं असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण जेव्हा एखाद्याला करेक्ट कुठंतरी फसवायचं असते, काय करायचं असते, ती खूप दिवसापासूनची प्रक्रिया घडत असते. एका दिवसामध्ये घडलेली नसते. त्याला शेवटची फक्त ठिणगी द्यायची असते. पण ही प्रक्रिया खूप दिवसापासून घडत असतील. जर याने असं केलं तर काय करायला पाहिजे, याने असं केलं तर काय करणार, याने असं केलं तर काय करणार, जसं त्यांची अंदाज प्रत्येकाचे ठरले असतात. आपण पण त्याच अँगलनं त्यांच्याच डोक्यानं विचार करायला पाहिजे की असं केलं तर काय केलं, मग त्यांनी हे केल्यामुळे असं घडलं असेल का, ते केल्यामुळे तसं घडलं असेल का, ह्या सगळ्या गोष्टी विचार जर केलं तर तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला मिळेल. पण 1-2 रात्रीमध्ये हा कळणार नाही. एखादी महिना किंबहुना ज्या दिवशीपासून त्यांचं पक्षांतरबंदीकरण करतं त्याच्याही पूर्वी जाऊन ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप लावणार होते तेव्हापासूनची हिस्ट्री जर काढून त्यांना कदाचित ते माणूस कधी बदलला, काय केला, त्यांना कुठं फसवायचं, काय करायचं, हे तेव्हापासूनचं कदाचित